आपल्या वैभवचा वाढदिवस आहे ना व ते आपल्या शुभून घरातच एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. तू येशील ना व? अरे वा, वैभवीचा बर्थडे आहे. होय. ये ना, नक्की. तुम्ही तिला सांगा, तिची श्रावणी ताई खूप गिफ्ट घेऊन येईल तिच्यासाठी. होय का? अगं ती तर तुझी वाटच बघत बसली आहे. बरं ऐक की, ती तुझी पिऊ आहे ना, तिला बी घेऊन ये. म्हणजे कसं पोरं पोरं दंगा घालतील ना व. बरं, मी काका काकूला विचारते. अगं बाई, परवानगी देतील का ग ते? हो, देतील ना. तसं काही नाहीये, मी फक्त एकदा बोलून घेते. हा, विचाराने घेऊन ये. हो, येते. आणि काकू, तुम्हाला मदतीसाठी मी सकाळीच येऊ का उद्या? अगं तू कशाला? आ? तू पाहुणी म्हणून नुसती ये, मी आहे की करायला. माझ्या हातचं गोडधड खाऊन जा, तेवढंच माझ्या जीवाला समाधान ग. बरं, जे खूप दिवस झाले तुमच्या हातचं खाल्ल्याला. आणि काकू, मला ना तुमचं ते गुडलक लोणचं पण हवं आहे उद्या. अगं ते करूनच ठेवलं या, तू फक्त ते ये. बरं. आणि काकू, शुभूने ती बाईक घेतली का की अजूनही पायपीटच चालू आहे त्याची? नाही ग, ती अजून तशीच कोपऱ्यातच उभी आहे. कदाचित ना तुझ्यावरती चिडलाय तो. लय रात्री समजावलंय मी त्याला, तो म्हटला मी बाईक चालवणार नाही. काय कुठनं इतका हट्टीपणा आणतो तो काय माहित. अगं तो तसाच आहे. एकदा का त्याच्या डोसक्यात एखादी गोष्ट बसली ना, तेव्हा संकट बी लढावं लागतंय बघ. पण तू रागवू नकोस हा, त्याचं मन लय साफ आहे ग. नाही नाही काकू, मला अजिबात काही राग वगैरे आला नाहीये. मी ठीक आहे. आणि त्या दिवशी मी अशी अचानक आले त्यासाठी सॉरी. अगं सॉरी कशा पाय? तू माझ्या सानिका सारखीच नाही का? उगाच सॉरी बिरी म्हणून काहीतरी उगाच काहीतरी नको बोलत जाऊ बाई. बर, मी ठेवू का फोन आता? लय पसारा पडलाय ग, ती वाढदिवसाची तयारी करायची आहे ना व. पण तू उद्या या. हो हो, येते, नक्की येते. ठेवते फोन. शुभू 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 ऐक की. शुभू, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मला बोलायचं नाहीये. काय रे शुभू, एवढा काय ताट आलायस? हे बघ स्वीटी, मला लई महत्वाचं काम आहे साहेबांबरोबर. मला इथं थांबून तुझी फालतूची बडबड ऐकायची नाहीये. मला जाऊ दे. फालतूची बडबड करायलो मी? ऐक की शुभू, महत्वाचं बोलायचं मला सांग, तू साहेबांसमोर खोटं का बोललास? रेड पडली त्या दिवशी होतास ना? मग साहेबांसमोर असं का बोललास की तू नव्हतास? म्हणजे तुला आजच्या ताज्या बातम्या कळल्या तर? कळलं मला, समज ठाऊक आहे मला. पण मला सांग, तू श्रावणीसाठी केलंस ना हे? का खोटं बोललास तिच्यासाठी? मी खोटं बोललेलंच नाहीये. वा, म्हणजे मला भास झाला. भास तर तुला झालाय स्वीटी. त्या भासाच्या दुनियेतनं बाहेर या, नाहीतर असं भिंतीवर डोकं आपटत फिरशील. शुभू, काय बोलायलास तू? कसला भास होतोय मला? तेच की, मी तुझा नवरा होणार आहे ते. काय बोलायलास शुभू तू हे? स्वीटी, तुला चांगलंच ठाऊक आहे. त्या भ्रमातनं लवकरात लवकर बाहेर या, कारण तुझी इथं डाळ शिजणार नाहीये. ऐक तो विषय बाजूला राहू दे. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बर, मला सांग, श्रावणीनं हलकटपणा करून बांगड्या मिळवल्या आणि तिला तू साथ दिलीस. हे जर मी साहेबांनी सांगितलं तर? स्वीट, हलकटपणाची भाषा तू करायला लागलेस रे. काय म्हणायचं याला? तू बांगड्या चोरल्यास त्या, ते काय चांगुलपणा? ते सांगू साहेबांनी? शुभू, तू माझं डोकं फिरवू नकोस हा. कुठं आहे डोसक? अगं खो-खो घेऊन फिरतेस तू. तोंड सांभाळून बोला. काय बोलायला लागलास? स्वीटी, माझ्यावर चिडचिड करायची नाही. हो. असं फाईल घेतलीस? हो साहेब, घेतली आहे. सगळं रेडी आहे. महत्वाची मीटिंग आहे, पुन्हा एकदा आठवण करून देतो. नक्की घेतलीस? हो साहेब. ठीक आहे, चल. श्रावणी आली. श्रावणी आली तर का मी काय आरती वाळू का तिची? मॅडम, आरती नाही हो, उतारा वळून टाकायची वेळ आली. मी फक्त बोलतो ना, मला साथ द्या. हा, तुम्हाला ठाऊक आहे काय मॅडम? शुभूच्या घरी पार्टी आहे. वैभवीचा, त्याच्या भाचीचा वाढदिवस आहे ना, त्याचीच पार्टी आहे. आणि समधी तयारी शुभू करणार आहे. तर शुभूच्या भाचीचा वाढदिवस आहे, त्याच्याशी माझं काय देणं घेणं? मला कशासाठी सांगतेस तू हे सगळं? मॅडम, सांगायला तर लागेल का नाही मॅडम? हा, सांगायला तर लागेल. एवढी मोठी पार्टी आहे ना, आणि एकदम खास लोक येणार आहेत. समजात महत्वाचं माहितीये, फॅन्सी ड्रेस घालून येणार आहेत समदे. मग आणि मला तर एकदम स्पेशल आमंत्रण दिलंय. मी काय म्हणतो मॅडम, मी काय कपडे घालू? सुपर वुमनचे कपडे घालतो. म्हणजे कसं, पार्टीत समद्यांची नजर माझ्यावरच राहील, समजे माझ्याकडेच बघतील. भारी दिसन मी.
तू आहेस सुपर वुमन स्वीटी. तुझ्या या कोल्हापुरी तडक्या पुढे ती श्रावणी म्हणजे पाणी कमचा आहे. मी तर म्हणते 0-0. उद्या वाढदिवसाला फॅन्सी ड्रेसची थीम आहे. मला कोणी सांगितलंही नाही. कोण आहे दाराबाहेर? श्रावणी, तू काय करायलास? लय घाण सवय लागले ग तुला. लोकांच्या दारात हे असं कान लावून उभारलेस. लाज नाही वाटत तुला? जा की जा, तुझं काम कर. मॅडम, स्वीटी हे सगळं ठीक आहे, पण त्यासाठी एवढा सगळा ड्रामा करायची काय गरज होती ग? आणि ते फॅन्सी डिशच्या थापेचा काय फायदा आहे याच्यामध्ये? अहो मॅडम, थापा नाही, अस्त्र आहे हे, अस्त्र. मग त्या श्रावणीनं तुमच्या संगीत जे काय केलंय, माझ्या शुभूला तिच्या तालावर नाचवायला लागले, त्याचा बदला तर मी घेणारच. मी बघाच मॅडम, त्या पार्टीत तिची अशी बँड वाजवतो का नाही, तोंड दाखवायला पण जागा राहणार नाही तिला. नाही, ते सगळं ठीक आहे, पण यात माझा काय फायदा आहे? कारण मला फक्त तिला या घरातनं कायमची हकलून द्यायची आहे, बस. अहो मॅडम, तुमचाच फायदा आहे. होय, कोणाची असिस्टंट आहे मी? तुमची. त्या पार्टीत का नाही प्रेसवाल्यांना बोलवले मी गुपचूप. आता तुम्हीच सांगा, शिक्षण मंत्र्याच्या पोरीची फॅन्सी ड्रेस मधली फजिती जर व्हायरल झाली, समजा लोकांपुढे आली, तर काय इज्जत राहील तिची? आणि तसं पण काही दिवसात इलेक्शन पण येतात ना, मी बघा.